तर कोकण किनारपट्टीवर आज ढगाळ वातावरण असून समुद्र खवळलेला बघायला मिळतोय। सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरणाने काळोख दाटून आलाय। मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात केली आहे। 2 ते 3 दिवसात पाऊस दाखल होईल अशी शक्यताही स्थानिक मच्छीमार व्यक्त करत आहेत। वेंगुर्ल्यातील निवती किनारपट्टीवर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकण किनारपट्टीवर आपण पाहतोय या ठिकाणी जे वातावरण आहे ते ढगाळ वातावरण दिसतंय। पहा आपण ही समुद्रातील जी दृश्य आहेत ती पाहतोय। पूर्णपणे जे आज अगदी पहाटेपासून ढगाळ वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर या ठिकाणी बघतोय आपण इथले मच्छीमार जे आहेत त्यांनी मच्छीमारीच्या ज्या बोटी ज्या आहेत त्या मात्र समुद्रातून बाहेर काढलेल्या आहेत, कारण समुद्र काही थोड्याफार प्रमाणात खवळलेला आपल्याला पाहायला मिळतो। यातल्या ज्या छोट्या छोट्या बोटी आहेत त्या सुद्धा मच्छीमारांनी काढलेल्या आहेत। एकंदरीत हे ढगाळ वातावरण आहे। आपण मच्छीमारांशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे? कारण आता थोड्या दिवसांनी समुद्र खवळून वादळ होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार पाऊस पण होण्याची शक्यता आहे। तुम्हाला कसं काय समजतं की या वादळाचं हे? आणि समुद्रामध्ये थोडीशी जी ढगाळ वातावरण असलं की समुद्राची पाण्याचं करंट जोरात वाहत असतो, त्याच्यावरनं थोडंसं अंदाज येतो की थोड्या दिवसात ते वादळ होण्याची शक्यता आहे किंवा पाऊस येणार आहे। आता मच्छीमारीच्या बोटी ज्या आहेत त्या तुम्ही काढलेल्या आहेत वादळामुळे, शक्यतो वातावरण तयार झाल्यामुळे शेवट 70-75% बोटी या वर घेतलेल्या आहेत। नक्कीच आपण पाहिलं आहे या ठिकाणी बघतोय आपण जे अगदी पहाटेपासूनच इथे ढगाळ वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं आहे। आणि खरं तर इथले मच्छीमार आहेत त्यांनी ज्या बोटी आहेत, छोटे मच्छीमार जे आहेत त्यांनी मच्छीमारच्या बोटी ज्या आहेत त्या देखील बाहेर काढलेल्या आहेत। त्यामुळे आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर इथलं जे वातावरण आहे ते पूर्ण ढगाळ पाहिलेलं आपल्याला दिसलेलं आहे। कॅमेरा पर्सन अक्षय सह, गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।